हाय की संकेत ते वरून देईन तू लटकव होय जीना कौन सा चाहिए बड़ा वाला कि छोटा वाला बघू दाखव अशी जोड इकडं हा जा आत मग जोड 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 हा मी तुला तेच म्हणलं गाडी ठेवायला परत उतरायचे आहे करायचे म्हणून म्हणलं ए वाट न करू नका हा लाव तिकडे किती राहिल्या दोनच राहिल्यात तिकडे एक लावली इकडे लाव हलवायची पण गरज नाही मला वाटते हा अरे मग कशा लावायच्या दाजी नीट वॉलवाले आलेले आहेत शेट लुडून घ्या रवी शेट पण आहे तिथं रवी शेटला ब्लॉग मध्ये यायचं नसतं नको जाऊ नको जाऊ नको नको जाऊ नको जाऊ काय करतो जाऊन अरे इथं थांब अरे मग कर लावायला बरं जा चल हा 24 आता मन अडकवायला जागा नाही त्याला कुठं वर अडकव नडीला कर झालं का घ्या लवकर जोडून चला खाली सोडा मग सांगतो बाकीच्या ऐक ना हो याच्या खाली जाऊ दे म्हणून एक एक टाइम बस प्रतीक गाडी होता पाटे म्हणून मी काय बस YouTube मध्ये दाखवलं हो संकेत शेठ का शेट हो गया यांना त्रास द्या हे लाव की लागाल एवढा टाइम लावतो मैं उरक की लवकर वडकी वाम्याला म्हणा ए वाम्याला का
केल्याशिवाय नाही कळणार आहे की बरं. चुकलिया माये हो चुकलिया माये बाळ हुरु हुरु मध्ये जल्लोषाच्या वातावरणामध्ये आजचा हा कार्यक्रम संपन्न होतोय. सर्व तरुण सहकारी या ठिकाणी उपस्थित आपले देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांच्या विचारांना अभिवादन करून या कार्यक्रमाची आपण या ठिकाणी सुरुवात करतोय. याची आपण सर्वांनी नोंद घ्यायची. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित आदरणीय आबा आपले देखील स्वागत. निवेदकांना विनंती आपण कार्यक्रमाला सुरुवात करावी. धन्यवाद. सर्व गोपाळ भक्तांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत आहे. कार्यक्रमाची सुरुवात जल्लोषामध्ये झाली. त्याचबरोबर या ठिकाणी लोणी काळभोर गावचे ज्येष्ठ नेते ज्यांचं मार्गदर्शन आम्हाला नेहमीच असतं ते सन्माननीय सूर्यकांतप्पा काळभोर उपस्थित आपल्या देखील सहर्ष स्वागत. कार्यक्रमाचे संयोजक गणेश तात्याराम श्रीमंत कार्यक्रमाच्या माध्यमातून वाजवलेलं डीजे सहर्ष स्वागत. जोरदार टाळ्या वाजून या ठिकाणी आलेल्या मान्यवरांचं आपण स्वागत करूया. गणपती बाप्पा. प्रतापअण्णा गायकवाड यांचा या ठिकाणी सन्मान होया. आदरणीय अण्णांना विनंती आपण या ठिकाणी यायचं आहे. या ठिकाणी सनी शेठ काळभोर हवेली पंचायत समितीचे आपण हा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. विजय अमृत काळभोर यांच्या या ठिकाणी आगमन झालंय. सन्माननीय सरपंच भरतजी काळभोर या मान्यवरांचं देखील या ठिकाणी उपस्थिती आहे. आपण पुढे यायचं. आदरणीय अप्पासाहेब पर्वतराव काळभोर आपणास विनंती आपण पुढे यायचं. गणेश तात्याराम कांबळे आपणास देखील विनंती आपण पुढे यायचं. सर्व मान्यवरांच्या प्रीतम चालू झाला. या ठिकाणी मारुती शेठ काळभोर आणि विजय अमृत काळभोर या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये एक सन्मान या ठिकाणी संपन्न होईल. या ठिकाणी लोणी काळभोर गावचे ज्येष्ठ नेते सूर्यकांतप्पा काळभोर यांच्या ठिकाणी सन्मान होता. आदरणीय सुरेश आबा आपणास विनंती पुढे यायचंय. मित्रमंडळ आलेल्या सर्व गोपाळ भक्तांचं मनापासून हार्दिक स्वागत करीत आहे. गोविंद पथकाचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सलामी देण्यासाठी गोविंद पथक या ठिकाणी आगे. बोला गणपती बाप्पा. छत्रपती शिवाजी महाराज की. गोविंद पथक त्या ठिकाणी सलामीसाठी तयारी करताय. त्यांना त्या ठिकाणी आपण जागा उपलब्ध करून द्यायची. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं श्रीमंत अंबरनाथ तरुण मंडळाचे माजी अध्यक्ष सन्माननीय मयूरजी काळभोर यांच्या ठिकाणी आगमन झाले. आपल्या देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. महेशदादा चौधरी आपल्या सहर्ष स्वागत. गणेशजी बोरकर दिनेश शेठ काळभोर या सर्व मान्यवरांसाठी विद्यमान संचालक लोणी काळभोरचा माजी सरपंच, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आणि गावच्या राजकारणामध्ये गावाचा आणि देवाचा विचार करणारे अंबरनाथ देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष, विद्यमान सचिव योगेश नाना काळभोर, त्याचबरोबर हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सन्माननीय भारतपूर्वक हार्दिक स्वागत. सचिन साधभाई ऍडव्होकेट आपण उपस्थित आहात. आपल्या देखील सहर्ष स्वागत. या ठिकाणी भारती काकी काळभोर आपले सहर्ष स्वागत. प्रकाश दादांचा या ठिकाणी सन्मान झालेला आहे. यानंतर मोरे व्हाईस चेअरमन बापूंचा या ठिकाणी सन्मान होता. मी भरतजी काळभोर आपणास विनंती करतो आपण या ठिकाणी मोरेश्वर बापू काळे यांचा या ठिकाणी सन्मान करायचा.
कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक मान्यवरांची उपस्थिती आहे. पर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचवण्याचं काम किरणताई करत असतात. त्याचबरोबर गावामध्ये कुठलाही सामाजिक कार्यक्रम असू देत, शालेय उपक्रम असू देत, त्या ठिकाणी किरणताई चांगल्या पद्धतीनं समाजाला योग्य दिशा आणि वळण देण्याचं काम करत असतात. दहीहंडी पथकाला विनंती, आपण जरा थांबायचं. या ठिकाणी किरणताईंचं भाषण होईल. दहीहंडी पथकाला या ठिकाणी सलामी देत आहेत छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांचा. खरं तर श्रीकृष्णांना विष्णूचा अवतार समजले जातात. भारतीय संस्कृतीमध्ये श्रीकृष्णांना दैवत मानले जाते. मथुरा, वृंदावन अशा ठिकाणी हा दहीहंडी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. तसेच आपल्याला लोणी काळभोरमध्ये श्रीमंत अंबरनाथ तरुण मंडळ व लोणी काळभोरचे माजी सरपंच योगेश नाना काळभोर पुरस्कृत दहीहंडी साजरी होत आहे. या प्रसंगी सर्व बाळगोपाळांचे व श्री यांनी प्रतिसाद द्या. श्री कृष्ण बाळ गोपाळ कृष्ण की, श्री कृष्ण बाळ गोपाळ की. धन्यवाद. ताईंचे मनापासून धन्यवाद. आणि खरं तर कुठलाही कार्यक्रम संपन्न करीत असताना मार्ग आणि अडारेस मागे जायचा. आणि यानंतर पुढील गीत आणि गीताचे बोल आहे लिंबू मला मारीला. आणि सादर करते आहे नृत्याची बिजली. वा वा, जोरदार टाळ्यांचा आवाज आला पाहिजे. श्रीमंत अंबरनाथ तरुण मित्रमंडळ आयोजित कार्यक्रमाचे मुख्य आयोजक सन्माननीय योगेश नाना काळभोर, त्याचबरोबर या ठिकाणी किरणताई शिवदास काळभोर यांच्या नेतृत्वाने आजचा हा कार्यक्रम संपन्न होतोय. मंडळी, गेली अनेक वर्ष याच परिसरामध्ये, याच चौकामध्ये दहीहंडी महोत्सव उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. मागे या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्तानं हवेली पंचायत समितीचे सभापती आणि ज्यांचं नेहमीच आम्हाला मार्गदर्शन लाभतं आणि आमचे युवा नेतृत्व सन्माननीय सनीशेठ काळभोर, लोणी काळभोर गावचे भाग्य विधाते म्हणून ज्यांचा आम्ही नेहमी नामोल्लेख करत असतो. आदरणीय सनीशेठ, तुमच्या समाजकीची थाप आमच्या पाठीशी आहे, तुमचे कौतुकाचे बोल आमच्या पाठीशी आहे. म्हणून आजपर्यंतचा प्रवास एका चांगल्या पद्धतीनं समाज सन्माननीय ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके यांच्या ठिकाणी आगमन झालंय. आदरणीय आबा लोणी काळभोरकरांच्या आणि कदम आकोस्तीकरांच्या या कार्यक्रमाच्या दहीहंडी महोत्सवाच्या निमित्तानं आपण उपस्थित झाला. आपली उपस्थिती अतिशय महत्वपूर्ण आहे. सन्माननीय योगेश नाना काळभोर यांना विनंती, आपण पुढे यायचं. श्रीमंत अंबरनाथ तरुण मंडळ आयोजित आजचा हा भव्य दहीहंडी महोत्सव संपन्न होत असताना किरणताई शिवदास काळभोर, योगेश नाना काळभोर यांच्या नेतृत्वाने आजचा हा कार्यक्रम संपन्न होतोय. योगेश नाना काळभोर पुढे यायचं. नानांना विनंती, या ठिकाणी शिवदास बापू काळभोर यांना विनंती, आपण देखील या ठिकाणी पुढे यायचं. सनीशेठ काळभोर आपणास विनंती, आपण देखील या ठिकाणी पुढे यायचं. मान्यवरांना विनंती आहे, पुढे यायचं. योगेश नानांना विनंती आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आलेल्या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. गेली अनेक वेळ आम्ही आम्हा तुमची वाट पाहिजे आणि सर्व धर्म समभाव, सर्व समाजातील सर्वांनी एकत्रित येऊन या उत्सवाच्या माध्यमातून एक चांगल्या विचाराची त्याच्या पाठीमागे देवाणघेवाण होत असते. त्याच्यासाठी खऱ्या अर्थाने असे उत्सव आपण एकत्रितपणे साजरे करत असतो. आणि आज राहून गेला असेल, कारण खरं तर धावपळ गडबड सगळ्याच गोष्टी एकत्र होत्या. योगेश नाना काळभोर
किरणताई काळभोर यांच्या वतीनं आलेल्या इथं प्रत्येक व्यक्तीचं स्वागत करण्याचा कृपया आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो. धन्यवाद अक्षयजी दादा, निलेश दादा, धन्यवाद धन्यवाद. माझ्याकडे एक पण पिन नाही सुटत.